1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला. अंधाराकडून प्रकाशाकडे, गुलामीकडून स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याचा हा संदेश, नवसंकल्पनेचा संदेश, क्रांतिकारकांच्या त्यागांचा, बलिदानाची आठवण करणारा हा संदेश. अनेक क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले, म्हणूनच हा देश स्वतंत्र झाला. 26 एप्रिल 1931 साली भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या पूर्वी काही दिवस ते लाहोरच्या तुरुंगात होते. तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा ते तिन्ही लोक म्हटले की आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या. तेव्हा तो इंग्रज अधिकारी हसला आणि त्यांनी म्हटलं की काही दिवसांनी तुम्हाला फाशी दिली जाणार आहे आणि तुम्हाला व्यायामाचं साहित्य कशासाठी हवं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आमच्या देशामध्ये देवी देवता यांची जेव्हा पूजा केली जाते तेव्हा त्यांना ताजी तवानी फुलं अर्पण केली जातात. त्यांना सुकलेली फुलं चालत नाही. त्याचप्रमाणे काही दिवसांनी भारत मातेच्या चरणी आम्हाला अर्पण केलं जाणार आहे. तेव्हा ताजी तवाना असणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि असं सांगून हसत हसत त्यांनी फाशी स्वीकारली. अशा अनेक लोकांच्या बलिदानामुळं हा देश स्वतंत्र झाला. हा देश वैभवशाली होता, शक्तिशाली होता, तरी सुद्धा हा देश गुलाम का झाला हा प्रश्न आपल्याला पडतो. आपला इतिहास सांगतो 1892 साली पृथ्वीराज चव्हाणांचा वध झाला. त्यावेळी देशाचा जीडीपी ग्रोथ होता 34%. ब्रिटिश लोक भारतात आले त्यावेळी या देशाचा जीडीपी ग्रोथ होता 18%. ब्रिटिश लोक भारत सोडून गेले, देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारताचा जीडीपी ग्रोथ होता 1.1%. आज तो जीडीपी ग्रोथ आहे 3 ते 4% आणि अत्यंत वेगानं आपण प्रगती करत आहोत. पण तरी सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. आमचा इतिहास सांगतो की 400 वर्ष मोगलांनी आपल्यावर सत्ता केली आणि साधारण 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर सत्ता केली. त्यामुळे इथल्या माणसांच्या भावना त्या गुलामगारीच्या बनलेल्या. इथं आपण काही नवीन काही करू शकतो असं इथल्या लोकांना वाटत नाही. एपीजे अब्दुल कलाम याचं उदाहरण देताना एक सांगतात की मी ज्यावेळी राष्ट्रपती झालो त्यावेळी माझ्या केबिनमध्ये मी आपल्या देशाचा नकाशा लावला. त्याच्यामध्ये सर्व जग सामावलेलं होतं आणि हा उत्कृष्ट नकाशा होता. माझ्या भिंतीवर मी पाठीमागे लावलेला होता. त्यावेळी मला सगळ्या देशातील प्रतिष्ठित लोक भेटायला यायची आणि मी त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायचो आणि त्यानंतर मी मागचा नकाशा दाखवायचो आणि त्यांना सांगायचो जर्मनीने मला भेट दिलेलं. तेव्हा ती लोक जर्मनीचं कौतुक करायची, खूप चांगला नकाशा आहे. त्यानंतर त्या लोकांना ते उठवायचे आणि त्या नकाशाजवळ घेऊन जायचे. त्या नकाशाच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, इतकं उत्कृष्ट सॅटेलाइट चित्र पाठवल्याबद्दल इस्रो या भारतीय संस्थेचे आभार. म्हणजे कुठेतरी आपला देश इतकं उत्तम कार्य करू शकत आहे असं लोकांना वाटत नव्हतं. आणि याच आपल्या भावनेचा अनेक फायदा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घेतला आणि 1990 पासून साधारण आतापर्यंत अनेक वेळा या देशावर हल्ले केले. 2001 साली आपल्या संसदेवर हल्ला झाला, त्यात 12 लोक मारली गेली. 2008 साली कसा आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर हल्ला केला. त्याच्यामध्ये 166 लोक मारली गेली आणि साधारण 300 लोक जखमी झाली. त्यानंतर जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनेनी काश्मीरमध्ये अनेक वेळा हल्ले केले. पण आपण प्रत्येक वेळी त्यांचा निषेध करण्यापलीकडे काहीच केलं नाही. पण साधारण 2014 साली या देशामध्ये नवीन सरकार आलं आणि त्या सरकारची विचारधारा त्यांनी चेंज केली. त्याच्यामध्ये डिफेन्स इज नॉट बेस्ट अटॅक, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ही संकल्पना पुढे आली. आणि त्यानंतर पुलवामा, उरी या ठिकाणी ज्यावेळी भारतावर हल्ला झाला त्याचा प्रति हल्ला म्हणून आपण उत्तर दिलं. अनेक दहशतवादी संघटनेचे अड्डे आपण नष्ट केले. साधारण 2019 साली आपण 370 कलम हटवलं आणि संपूर्ण काश्मीर भारतात विलीन करून घेतले. आणि त्यानंतर साधारण काही कालावधीनंतर 22 एप्रिल 2025 रोजी काही अतिरेक्यांनी भारतावर हल्ला केला. अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतले. काश्मीर सारख्या नंदनवनामध्ये अनेक सुवासिनींची कुंकू पुसली गेली. ज्या हृदयात भारत माताचा आवाज होता अशा लोकांची छाती छिन्न विछिन्न करण्यात आली. हा हल्ला केवळ हल्ला नव्हता, तो धर्मांध लोकांचा हल्ला होता, धर्मावर केलेला हल्ला होता. त्यामुळं त्याचा निषेध हा सर्व देशभर झाला आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून निर्माण जन्माला आला
तो भारताचा प्रतिशोध, चंडिकेची ज्वाला, शिवशंकरचं तांडव म्हणजेच ऑपरेशन सिंदूर। चुटकी भर सिंदूर की कीमत क्या जानोगे मुनीर बाबू, चुटकी भर सिंदूर की कीमत क्या जानोगे मुनीर बाबू। ये सिंदूर नहीं, 1 करोड़ लोगों की क्रोध की भावना है आणि ऑपरेशन सुरू झालं सिंदूर। 7 मे रोजी भारताने ब्रह्मोस, राफेल यासारख्या अस्त्रांनी पाकिस्तानावर हल्ला केला। 9 दहशतवादी ठिकाणं नष्ट करण्यात आली, त्यांच्या परमाणु ठिकाणावर हल्ला केला। कधी नव्हे ते पंजाबमध्ये दूरवर असणाऱ्या बौलमपूर या ठिकाणी हल्ला केला आणि साधारण 100 दहशतवादी ठार करण्यात आले। त्यानंतर पाकिस्तानी प्रथा हल्ला म्हणून भारतावर हल्ला केला, पण त्यांच्याकडे गजनी होतं, शाईन होतं, चीनची काही अस्त्र होती, पण त्यातलं कोणतंही अस्त्र भारताच्या भूमीला स्पर्श करू शकलं नाही, कारण भारताकडे होतं S-400 आकाश ही प्रणाली। या प्रणालीने हे सर्व क्षेपणास्त्र आकाशात नष्ट केली आणि भारताची ताकद यातून दाखवून दिली। आणि पाकिस्तानच्या रिक्वेस्टवरून साधारण 10 मे रोजी आपण हे युद्ध पॉज केले। त्यानंतर आता काही दिवसापूर्वी संसदेमध्ये हा विषय मांडला गेला की हे युद्ध करून आपण काय मिळवलं। आज आपल्याकडे आपल्या सामान्य लोकांनाही असं वाटत असेल की आपण हे युद्ध करून काय मिळवलं, पण त्याचा मागचा विचार असा आहे की साधारण 1990 पासून भारतावर अनेक हल्ले झाले आणि हल्ले होऊन प्रत्येक वेळी आपण निषेध व्यक्त करण्यापेक्षा काही केलं नाही, पण या हल्ल्यावेळी हल्ला म्हणून प्रतिहल्ला तुम्ही आमची 25 लोक मारली, त्याच्या बदल्यात आम्ही तुमची 100 लोक मारली, हा मेसेज त्यांना दिला गेला। म्हणजे पुढच्या वेळी हल्ला करताना ते 4 वेळा विचार करतील। ब्रह्मोस, आकाश यासारख्या आपल्या प्रणालीला जागतिक मार्केट मिळालं। आज हे युद्ध चालू असताना एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात आली की आपण पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिटकवला होता, त्यावर अनेक लोक पाय घेऊन चालत होते आणि आपण पाकिस्तानला संदेश देत होतो, तर तरी सुद्धा पाकिस्तानी प्रेमी काही लोक तो झेंडा काढून साफ करून नमन करून घरला घेऊन जात होते। म्हणजे कुठेतरी या देशाला जाणीव झाली की अशीही लोक या भारतात आहेत आणि त्याचा पुढे आपल्याला इफेक्ट होऊ शकतो। 7 मेच्या अगोदर साधारण सर्व खासदारांची म्हणजे ओएसी, कनिमुळी, सुप्रिया सुळे यासारख्या सर्व लोकांनी मिळून एक शिष्टमंडळ स्थापलं आणि जगातील प्रत्येक देशामध्ये आपल्या देशाची बाजू मांडली, म्हणजे आपल्या देशाच्या एकतेचं आपण या ठिकाणी प्रदर्शन केलं। त्याचबरोबर पाकिस्तान आपल्याशी फक्त युद्ध करत नव्हता, तर पाकिस्तानाबरोबर होतं चीनचं सैनिक, चीनचं साहित्य, तुर्कस्तानची आर्मी, अझरबैजान यासारखे देश। ते भारत फक्त एका देशाशी लढत नव्हता, तो अनेक 4 ते 5 देशाशी लढत होता। यातून आपण आपली ताकद दाखवून दिली। जमीन, पृथ्वी, आकाश या तिन्ही ठिकाणी आपलं सैनिक उत्तम कार्य करू शकतं हे आपण जगाला सिद्ध करून टाकलं। सिंधू करार करून आपण सिंधू नदीचं पाणी थांबवलं आणि पाकिस्तानला सक्त मॅसेज दिला। अशा अनेक गोष्टींमुळं आज हे सिंदूर, ऑपरेशन सिंदूर आपल्यासाठी महत्वाचं ठरतं। हे हल्ले करून, हे उपाय करून पुढे भविष्यात पाकिस्तान हे हल्ला थांबवणार आहे का, तर निश्चित नाही, तो पुन्हा हल्ला करेल। तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतील। आज भारताची GDP ग्रोथ आपल्याला 4 वरून 1.5% वर घेऊन जायला लागेल। आपले लष्करी सामर्थ्य 3 पट वाढवावं लागेल। राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवताना कोणत्याही धार्मिक शिक्षणाला परवानगी न देता एक राष्ट्रीय शिक्षण आपल्याला निर्माण करावं लागेल। धर्म, जात, पंथ हे न पाहता प्रत्येकाला लोकशाहीचा समान कायदा करावा लागेल आणि हे सर्व गोष्टी आपला देश निश्चित करेल। मी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक गोष्ट वाचली होती। त्या पत्रकार कुपोषणावर अभ्यास करत होते आणि कुपोषणावर अभ्यास करताना त्यांना आफ्रिकेतील एक देश दिसला। त्यांनी त्या आफ्रिका देशात जायचं ठरवलं आणि ही पत्रकार आफ्रिकेमध्ये गेले। त्या देशातील एका गावाला त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांनी सोबत बास्केटमध्ये खाऊचे पदार्थ ठेवले होते। एका दगडावर ते पदार्थ त्यांनी ठेवले आणि या सर्व मुलांना एकत्र केलं आणि लाईनीने उभा केलं आणि 1, 2, 3 म्हणून सांगितलं की बास्केट आता जो कोणी शिवेल त्याला आम्ही ते बक्षीस म्हणून देणार। पण ती सर्व मुलं उभा राहिली आणि एकामेकाच्या हातात हात देऊन चालत त्या बास्केट जवळ गेली, त्या बास्केटवरती फेरी केली आणि एकाच वेळी त्यांनी त्या बास्केटला स्पर्श केला। पत्रकाराने विचारलं असं का, त्यांनी उत्तर दिलं उभानतो। उभानतो याचा अर्थ मी आहे म्हणून ते सर्व आहे, सर्व आहे म्हणून मी आहे। म्हणजे आपण व्यक्तिगत आयुष्य जगताना मी ही संकल्पना बाजूला ठेवून मी माझ्यापेक्षा माझं कुटुंब महत्वाचं आहे, माझ्या कुटुंबापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे आणि माझ्या समाजापेक्षा माझं राष्ट्र महत्वाचं आहे। म्हणजेच राष्ट्रीयतेची भावना असणं हे महत्वाचं आहे। अशी भावना आपण सर्वजण जोपासाल अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।